जेव्हा पहिल्यांदा बाबासाहेबांनी आपला काळा कोट घालून मुंबईच्या कचेरीत पाऊल टाकले तेव्हा तिथे शांतता पसरली. तिथे उपस्थित सवर्ण वकिलांनी त्यांना ओळखले. त्यांच्या डोळ्यात बाबासाहेबांविषयी आदर नव्हता, तर जातीय द्वेष होता. ते मनात विचार करत होते, हा महार जातीतला माणूस आज आमच्यासारखा काळा कोट घालून कसा उभा राहू शकतो. बाबासाहेब कचेरीत बसण्यासाठी जागा शोधत होते, पण जातीवादी त्या वकिलांनी त्यांना आपल्यामध्ये बसू दिले नाही. तेव्हा एक अहंकारी वकिलाने बाबासाहेबांवर टवाळी करत म्हटले, अरे बॅरिस्टर, तू तर इतका शिकलेला विद्वान आहेस, तुला आमच्यात या कचेरीत बसण्याची काय गरज. तू तर बाहेर रस्त्याच्या कडेला देखील आपली गोणी अंथरशील आणि तुझं दुकान चालू करशील. हा एक मोठा अपमान होता. पण बाबासाहेब समुद्रासारखे गंभीर होते. त्यांनी त्या अपमानाचा घोट गिळला. ते हसले आणि नम्रतेने म्हणाले, तुम्ही बरोबर म्हणालात. बाबासाहेबांनी खरंच कचेरीबाहेर एक छोटीशी जागा साफ केली आणि तिथेच आपले आसन मांडले. ते छोटे मोठे खटले लढवू लागले आणि आपला उदरनिर्वाह करू लागले. त्याच शहरात एक खूप श्रीमंत सेठ राहत होता. त्या सेठचा एकुलता एक मुलगा होता ज्याच्यावर खुनाचा आरोप होता आणि खालच्या न्यायालयाने त्याला फाशीची शिक्षा सुनावली होती. सेठ आणि सेठाणीवर दुःखाचा डोंगर कोसळला. सेठ मुंबईतील असा एकही नामांकित वकील सोडला नाही ज्याच्या दारात तो गेला नाही. त्याने पाण्यासारखा पैसा खर्च केला, पण ज्या कोणत्या मोठ्या वकिलाने त्या खटल्याची फाईल पाहिली त्याने हातवर केले. सगळ्यांचे एकच म्हणणे होते, सेठ, या केसात काही दम नाही. पुरावे तुझ्या मुलाच्या विरोधात आहेत. त्याला फाशीपासून देवही वाचवू शकत नाही. हताश आणि निराश सेठ वकिलांच्या शोधात भटकत भटकत त्याच कचेरीत पोहोचला. त्याच्या डोळ्यात अश्रू होते आणि हातात मुलाची फाईल. तेव्हाच त्या अहंकारी वकिलाने, ज्याने बाबासाहेबांची टवाळी केली होती, सेठला पाहिले. त्याने पुन्हा एक क्रूर विनोद केला. त्याने सेठला म्हटले, अरे सेठ, तू इथे का भटकतोस. तुझ्या मुलाचा केस तर फक्त एकच माणूस लढू शकतो. तो बघ, बाहेर जो बसला आहे ना, महार जातीचा बॅरिस्टर, तो खूप विद्वान आहे. तोच तुला वाचवू शकतो. वकिलाने तर मजाक केला होता, पण बुडणाऱ्याला काडीचाही आधार असतो. सेठ धावत बाहेर गेला आणि बाबासाहेबांच्या चरणांवर पडला. तो विनवणी करत म्हणाला, हे बॅरिस्टर साहेब, माझ्या मुलाला वाचवा. तुम्हीच माझी शेवटची आशा आहात. बाबासाहेबांनी त्याला उचलले आणि म्हणाले, सेठ, मी तुझी काय मदत करू शकतो. शहरातील मोठमोठ्या वकिलांनी जेव्हा नकार दिला तेव्हा मी, एक अस्पृश्य समजला जाणारा वकील, काय करू शकेन. सेठ रडत म्हणाला, नाही बाबासाहेब, मी जग पाहिले आहे. तुमचा चेहरा पाहून सांगू शकतो की माझ्या एकुलत्या एका मुलाला या जगात कोणी वाचवू शकत असेल तर ते तुम्हीच आहात. त्याला फाशी झाली तर त्याची आईही जगणार नाही. माझ्या घरातून 2 अर्थी निघतील बाबासाहेब. एका आईच्या वेदनेची गोष्ट ऐकून बाबासाहेबांचे मन पिळवटले. त्यांना त्यांच्या आई भीमाबाई यांची शिकवण आठवली. एखाद्या निर्दोषाचा जीव वाचवायसाठी संघर्ष करावा लागला तरी मागे हटू नको. बाबासाहेबांनी फाईल हातात घेतली आणि सेठला विचारले, ही फाईल इतर कोणत्या वकिलाने पाहिली आहे का. सेठ म्हणाला, हो बॅरिस्टर, शहरातील प्रत्येक मोठ्या वकिलाने ती नाकारली आहे. बाबासाहेबांनी फाईलचा सखोल अभ्यास केला आणि त्यांच्या डोळ्यात चमक आली. त्यांनी गंभीर आवाजात म्हटले, जा सेठ, मी तुझ्या मुलाचा केस लढेन. फाशीची तारीख जवळ आली होती. न्यायालय भरले होते. न्यायाधीशांच्या खुर्चीवर एक इंग्रज न्यायाधीश बसला होता. एका बाजूला सरकारी वकील होते आणि दुसऱ्या बाजूला बचाव पक्षाचे वकील डॉक्टर भीमराव आंबेडकर. अदालत खचाखच भरली होती. ते सगळे मोठे वकीलही आले होते, जे पाहू इच्छित होते की बाहेर बसणारा हा वकील आता काय करणार. चर्चा सुरू होण्याची वेळ आली. न्यायाधीशांनी विचारले, मिस्टर आंबेडकर, आपल्या पक्ष बचावासाठी काही दलील मांडायची आहे का. संपूर्ण न्यायालयाला वाटले की बाबासाहेब मोठी लांबलचक बहस करतील, पण बाबासाहेबांनी जे सांगितले त्याने सगळे चकित झाले. बाबासाहेब शांत आवाजात म्हणाले, नाही युअर ऑनर, मला कोणतीही दलील द्यायची नाही. आपण आपला निर्णय सुनवा. सेठचे हृदय धडधडू लागले. तो मनात विचार करू लागला, बॅरिस्टरने मला फसवले, हे तर लढतच नाहीत. न्यायाधीशही आश्चर्यचकित झाले, पण त्यांनी आधीच्या दलिलांच्या आधारे निर्णय वाचायला सुरुवात केली. ते म्हणाले, सर्व साक्षीदार आणि पुरावे विचारात घेऊन हे न्यायालय आरोपीला दोषी ठरवते आणि त्याला टू बी हँग्ड म्हणजे फाशीवर लटकवण्याची शिक्षा सुनावते. न्यायाधीशांनी हे म्हणताच पोलीस त्या मुलाला घेऊन जायास लागले. अचानक बाबासाहेब उठले. त्यांच्या घणघणीत आवाजाने न्यायालयातील शांतता भंग केली. बाबासाहेब म्हणाले, थांबा युअर ऑनर, एवढंच. न्यायाधीश चिडून म्हणाले, मिस्टर आंबेडकर, तुमचा अर्थ काय आहे. बाबासाहेबांनी कायद्याच्या पुस्तकाकडे इशारा करून अद्भुत तर्क मांडला.
ते म्हणाले, युअर ऑनर, आपण माझ्या मुवक्किलाला टू बी हँग्ड म्हणजे फाशीवर लटकवण्याची शिक्षा दिली आहे. मला ही शिक्षा मान्य आहे. आपण त्याला आत्ताच फाशीवर लटकवा. पण कायदा हेही सांगतो की शिक्षा तितकीच दिली जावी जितकी न्यायाधीशांनी लिहिली आहे. आपण आपल्या निर्णयात कुठेही लिहिलेले नाही की फाशीवर तोपर्यंत लटकवले जावे जोपर्यंत त्याचा मृत्यू होत नाही. आपण फक्त लटकवण्याची शिक्षा दिली आहे, मृत्यूची नाही. बाबासाहेबांचा हा तर्क ऐकताच संपूर्ण न्यायालयात शांतता पसरली. न्यायाधीश अवाक झाले. ते कायद्याचे मोठे जाणकार होते, पण एका भारतीय बॅरिस्टरने इंग्रजी कायद्याच्या सूक्ष्मतेने त्यांना मात दिली होती. हा तर्क अटळ होता. जर फक्त लटकवले गेले असते तर थोड्या वेळाने त्याला खाली उतरावे लागले असते आणि त्याचा जीव वाचला असता. शेवटी त्या इंग्रज न्यायाधीशांनाही बाबासाहेबांच्या या अद्भुत बुद्धिमत्तेची दाद द्यावी लागली. तांत्रिक आधारावर त्या मुलाची फाशीची शिक्षा रद्द करण्यात आली. जे वकील बाहेर बाबासाहेबांची टवाळी करत होते त्यांचे डोके लाजेने खाली झुकले. त्या दिवशी मुंबईच्या कचेरीने मान्य केले की बाहेर चबुतऱ्यावर बसणारा तो माणूस ज्ञानात त्यांच्यापेक्षा कितीतरी पटीने मोठा आहे. बाबासाहेबांनी त्या सेठच्या मुलाला मृत्यूच्या दारातून बाहेर काढले आणि त्याला त्याच्या आईकडे घेऊन जाऊन म्हणाले, सांभाळा तुमच्या मुलाला. मित्रांनो, असे होते आपले बाबासाहेब. त्यांनी आयुष्यभर अपमान सहन केला, पण आपल्या ज्ञानाचा वापर नेहमी शोषित, वंचित आणि गरजू लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी केला. त्यांची ही कथा आपल्याला शिकवते की शिक्षण आणि बुद्धिमत्ता यापेक्षा मोठे शस्त्र दुसरे नाही. जय भीम, जय भारत.